श्री स्वामी समर्थ. सूर्यग्रहणानंतर वर्षाचं पहिलं चंद्रग्रहण भारतात दिसणार का आणि कोणत्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत, काय आहे चंद्रग्रहणाचा मुहूर्त आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा. तर नुकतंच 2026 वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण पार पडलेलं आहे. आता लवकरच 2026 मधलं पहिलं चंद्रग्रहण होणार आहे. हे चंद्रग्रहण येत्या 3 मार्च 2026 रोजी होणार आहे. तसेच सकाळी 6:20 सायंकाळी 6:47 या ग्रहणाचा सूतक काळ असणार आहे. यंदा होळीच्या दिवशीचे हे ग्रहण असल्यामुळे होलिका दहनासाठी ग्रहणाचे नियम पाळावे लागणार आहेत. हे ग्रहण भारतात दिसणार असल्यामुळे या ग्रहणाचा शुभ आणि अशुभ प्रभाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहे. 2026 मधील पहिल्या चंद्रग्रहणावेळी कोणती काळजी घेणं गरजेचं आहे, तर बघा, हे चंद्रग्रहण भारतात अनेक शहरात दिसणार आहे. त्यामुळे धार्मिक मान्यतेनुसार ग्रहणाच्या 9 तास आधी सूतक काळाची सुरुवात होत आहे. यंदा होळीच्या दिवशीच ग्रहण आल्यामुळे सायंकाळी 6:25 पूर्वी होळी पेटवू नये. तसेच ग्रहण काळ संपल्यानंतरच होलिका दहनाचा निधी करणं महत्त्वाचं आहे. याचबरोबर ग्रहण काळात गर्भवती महिलांनी सावध राहणं महत्त्वाचं आहे. या ग्रहण दरम्यान नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्त असतो. त्यामुळे या काळात गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये. याचबरोबर गर्भवती महिलांनी टोकदार वस्तूचा वापर करणं पूर्णपणे टाळावं. तसेच ग्रहणावेळी गर्भवती महिलांनी मंत्रजाप नक्की करावा. याचबरोबर ग्रहण काळ सुरू होण्यापूर्वी घरातील जेवणात आणि पाण्यामध्ये तुळशीची पाने ठेवावीत, जेणेकरून ग्रहणाच्या दूषित किरणांचा परिणाम त्यावर होणार आहे. तसेच हे ग्रहण संपल्यानंतर घरात गंगाजल शिंपडावं आणि त्यानंतर स्नान करून देवाची पूजा अर्चना करावी. तर अशा पद्धतीने ग्रहणाच्या दिवशी काळजी घेणं गरजेचं आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.